करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। आयोगानं टायपिंग स्किल टेस्ट ही राज्य परीक्षा परिषदेच्या नियमानुसारच घ्यावी अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। नंदुरबारच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। वसतिगृहातील पाण्याची समस्या, अस्वच्छता, सुरक्षेच्या मुद्द्यांवरनं विद्यार्थी आक्रमक झालेत। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय। अकोला जिल्ह्यातील नायब तहसीलदार आणि संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। नायब तहसीलदारांचं ग्रेड पे वाढवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। जामनेरमधल्या नेरीमध्ये कापसाला 12,000 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। यावेळेला शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग काही काळासाठी अडवून धरला। ग्रेड पे वाढवून मिळावा या मागणीसाठी धुळ्यातल्या नायब तहसीलदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं, तर तहसीलदार संपावर गेल्यानं प्रशासकीय कामकाजावर परिणाम होतोय आणि याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय। शिक्षक होण्यासाठी आता 4 वर्षांचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असेल। या बदलांसोबत आधीपासून सुरू असलेला डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते। नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे बदल केले जात आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील कामाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। स्थानिकांनी वाहतुकीच्या बाबत केलेल्या मागण्या मान्य न केल्यानं संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडलं। संरक्षक भिंत बांधा मगच काम सुरू करा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी स्पेशल ट्रेन धावणार असल्यानं कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळालाय। मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या सावंतवाडी पनवेल आणि पनवेल करमाळी या 2 साप्ताहिक उन्हाळी स्पेशल ट्रेन आजपासून धावणार आहेत, त्यामुळे गर्दी कमी होईल असं सांगितलं जात आहे। रत्नागिरीमध्ये आंबा पिकापाठोपाठ काजू पिकावर सुद्धा थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झालाय। बदलत्या हवामानामुळे परिणाम झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। लातूरच्या निलंगामधल्या मांजरात नदीवरचा पूल आता धोकादायक बनलाय। एका वृद्ध महिलेचा तोल जाऊन तिचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्यामुळे तातडीनं या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक करतायत। मुंबईतल्या माहीममध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। माहीम किल्ल्यावरील 100% झोपड्या हटवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता हा किल्ला मोकळा श्वास घेतोय। माहीम किल्ल्याची दयनीय अवस्था झाल्यानं किल्ल्याचं जतन करण्याचा निर्णय घेतला गेलाय। राज्य सरकारनं औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलंय, मात्र जळगावमधल्या वावडदा इथं रस्त्यावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर अद्यापही औरंगाबाद नावाचे फलक झळकत असल्याचं समोर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा दंगल प्रकरणी आरोपींची धरपकड सुरूच आहे। दंगल प्रकरणी आणखी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आतापर्यंत एकूण 40 जणांना अटक करण्यात आलेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत, त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का असा सवाल ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंत यांनी केला। मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचंही त्यांनी नमूद केलं। रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का हा शब्द शरद पवारांचा नसून हे अरविंद सावंत यांचंच वाक्य असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय। यावेळेला त्यांनी सावरकर गौरव यात्रा ही राजकीय नौटंकी असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। भाजपवाल्यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। यावेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून जोरदार हल्ला चढवलाय। मोदींची डिग्री संसद भवनाच्या मुख्य दारावर फ्रेम करून लावावी असं राऊत म्हणाले। उद्धव ठाकरेंचा आक्रोश म्हणजे शिल्लक सेनेची बोंबाबोंब होती अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। कालच्या भाषणामध्ये खोटारडेपणाचा कळस होता असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलाय। कोकणामध्ये भूमाफियांचा सुळसुळाट असल्याचं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलेलं आहे। कोकणातील लोकांना हाताशी धरून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील त्यांनी केलाय।
छत्रपती संभाजीनगर नंतर आता महाविकास आघाडीची नागपुरात सभा होतीये। 16 एप्रिलला होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। जालना जिल्हा अल्पसंख्याक विभागाला दिलेल्या निधीस मुदतवाढ देण्याची मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलंय। विविध योजनेअंतर्गत राखीव निधीला मुदतवाढ देऊन तो निधी तत्काळ वितरित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हनुमान चालीसा पठण प्रकरणी सरकारी पक्षानं कोर्टात युक्तिवाद केला। यावेळेला नवनीत राणा आणि रवी राणा यांचे सगळे दावे फेटाळून लावण्यात आले। या प्रकरणी पुढची सुनावणी 28 एप्रिलला होणार आहे। टेरर फंडिंग प्रकरणी नवाब मलिकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही। कोर्टानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 एप्रिलपर्यंत वाढ केलेली आहे। मलिक यांच्यावर सध्या कुर्ल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हसन मुश्रीफांच्या 3ही मुलांना कोर्टानं 6 एप्रिलपर्यंत संरक्षण दिलंय। तिघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झालेली आहे, तर 5 एप्रिलला हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर कोर्ट निकाल देईल। सोलापूर युवक काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना 400 ते 500 पानांचं पत्र लिहिलेलं आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी या पत्रांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले गेलेत। पंतप्रधानांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी मागणी युवक काँग्रेसनं केली आहे। सांगलीमध्ये पालिका आयुक्तांना बूट फेकून मारल्याची घटना घडली आहे। लोकशाही दिनाच्या निमित्तानं तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं हा हल्ला केलेला आहे। हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर या घटनेच्या निषेधार्थ पालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। 28 आणि 30 एप्रिलला या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडेल। दौंड शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचं काम गेल्या 3 वर्षांपासून निधी अभावी रखडलंय। सावरकर प्रेमींनी लोकवर्गणीतनं काम सुरू केलं, मात्र दौंड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हे काम लांबणीवर पडल्यानं सावरकर प्रेमी संताप व्यक्त करतायत। नांदगाव नगर परिषद प्रशासनानं कर वसुलीसाठी बँड बजाव मोहीम राबवलेली आहे। वारंवार कर भरण्याचं आवाहन करून सुद्धा नागरिक कर भरत नसल्यानं थकबाकीदाराच्या घरासमोर बँड वाजवला जातोय। बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे अनुदानाचे प्रस्ताव दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। 20 एप्रिलनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल असं बारामती बाजार समितीच्या सचिवांनी सांगितलंय। झारखंडच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून यावेळेला 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलेलं आहे। चतरा जिल्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। नक्षलवाद्यांकरता स्फोटकं घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या सदस्याला गोंदिया पोलिसांच्या नक्षली सेलनं अटक केली आहे। या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलेला आहे। वडील आपल्या मुलाचं लग्न करून देत नसल्याच्या कारणावरनं मुलानंच वडिलांची हत्या केली आहे। बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातली ही घटना। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या रागातनं वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना बुलढाण्यातल्या जळगाव जामोद शहरात घडलेली आहे। वीज कर्मचाऱ्यानं याबाबत तक्रार करताच ग्राहकानं कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली। त्यामुळे वीज कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी खोटी तक्रार मागे घेण्याची मागणी केली आहे। जेसीबी चालकाला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केल्याचा प्रकार चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमधल्या बेलगाव इथं घडलेला आहे। महिलेची छेड काढल्याचा आरोप करत ही मारहाण झालेली आहे, मात्र मारहाण झालेल्या व्यक्ती आणि आरोप करणारी महिला या दोघांनीही पोलिसात तक्रार द्यायला नकार दिलाय। जालन्यातल्या अंबड रोडवरच्या एका गोदामातनं कुरिअर कंपनीद्वारे आलेल्या 6 तलवारी आणि 1 खंजीर पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी तलवारी ऑर्डर करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली आहे। अधिक तपास सुरू आहे। भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं ऑटोला धडक दिल्यानं ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला। संतप्त नागरिकांनी धडक देणाऱ्या कारला पेटवून दिलंय। यामध्ये कार जळून खाक झाली आहे। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी कार चालकावर कारवाई केली आहे। बुलढाण्यामध्ये सोनसाखळी चोरांवर पोलीस मेहरबान आहेत की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेलेल्या महिलेला आधी चोर शोधू नंतर तक्रार घेतो असं सांगितलं गेलं। याबाबत महिलेनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची तक्रार केली आहे।
रत्नागिरीमधल्या खरवते गावात बिबट्याची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान गुराख्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामतीच्या वडगाव निंबाळकर परिसरातल्या नीरा नदीमध्ये मळी मिश्रित केमिकलयुक्त पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीतल्या शेकडो टन माशांचा मृत्यू झालाय. या नदीपात्रात मृत माशांचा खच पडलाय आणि आता नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलेलं आहे. चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ महिलेचा अर्धनग्न आणि हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. या महिलेवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. शहरातल्या MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कार कोसळून महिला चालक जखमी झालेली आहे. चालवत असलेल्या कारचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा 5 एप्रिलला असून या यात्रेसाठी मानाच्या सासन काठ्या आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूसह राज्यातल्या अनेक भागांमधनं भाविक या यात्रेसाठी दाखल होत आहेत. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमध्ये मंदिर परिसर न्हाऊन निघालाय. हिंगोलीमधल्या धोत्रा गावात पाण्यावर तरंगणारा बाबा आलेला आहे. जिल्ह्यात सध्या या विहिरीतील पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चर्चा सुरू आहे. या बाबाला पाहण्यासाठी गावकरी गर्दी करतायत. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारनं बदललाय. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय आता कमी करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची तुरुंगातनं सुटका झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात झालेली आहे. सिद्धूंची Z+ सुरक्षा काढून Y दर्जाची सुरक्षा त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सिद्धूंच्या सोबत 25 ऐवजी केवळ 12 सुरक्षा कर्मचारी असतील. बिहारच्या सासाराममध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झालाय. SSBच्या जवानांनी परिसरात फ्लॅग मार्च काढलेला होता आणि यावेळेला बॉम्बस्फोटाची घटना घडली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. जम्मू काश्मीरमधल्या सांबा इथं ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून हे ड्रग्ज भारतात आणलं जात होतं. तसंच शस्त्रास्त्र आणि दारू गोळ्याची देखील तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याकडनं आक्रमकपणे हल्ले सुरू आहेत. बखमूत शहरावर रशियन सैन्यानं हल्ला करून ताबा घेतल्याचं जाहीर केलंय. येवगेनी प्रिगोझोन यांनी रशियन ध्वजही फडकवला. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचा दावा फेटाळून लावलाय. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.